हॅलो फ्रेंड, मी आहे दीक्षा. तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरब्बा. तर आवळ्याचा मुरब्बा बनवण्यासाठी मी इथे हाफ के-जी आवळा घेतलेला आहे. तर या आवळ्याला मी चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. धुवून घेतल्यानंतर याला आपल्याला चांगलं असं सुकवून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. याच्यामुळे आपले रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच केसांचे त्वचेचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होतात. यामुळे आपल्याला हृदयाचे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आवळा खाल्ल्यामुळे आपली शुगर पण कंट्रोलमध्ये राहते. तर मित्रांनो, याचे खूप फायदे आहेत. तर तुम्ही पण हे नक्की बनवून ट्राय करा. अशा प्रकारे तुम्ही आवळा इझिली ईट करू शकता. तर मी या आवळ्याला छोट्या-छोट्या चिरा करून कापून ते कुकरमध्ये ठेवलेलं आहे शिजवायसाठी, जेणेकरून आवळा चांगला लुसलुशीत शिजून येणार. तर इथे कुकरमध्ये टाकल्यानंतर 2 शिट्ट्या काढून झाल्यावर हे बघा मित्रांनो, किती चांगल्या प्रकारे असा आवळा शिजलेला आहे. मी इथे हाफ के-जीच गूळ घेतलेला आहे. जेवढा माझा आवळा हाफ के-जी होता तेवढाच मी इथे गूळसुद्धा यूज केलेला आहे. तर गूळला मी कढईमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं, म्हणजे माझं गूळ थोडा वितळून जाणार. गूळ वितळल्यानंतर मी त्याला स्लो फ्लेमवर गूळला विरघळत आहे. नंतर मी त्यामध्ये आवळा टाकणार आहे. आवळा टाकायचा आहे. त्यामध्ये आवळ्याला पण फिरवायचं आहे. लो फ्लेमवरच ठेवायचे आणि फिरवायचं. तोपर्यंत फिरवायचं जोपर्यंत आपला आवळा हा असा मस्त घट्ट होत नाही तोपर्यंत. तर इथे एक उकळी आलेली आहे. मी येथे थोडंसं काळं नमक टाकणार आहे, जेणेकरून याचा टेस्ट आणखी चांगली झाली पाहिजे. थोडंसं काळं मीठ आपल्या शरीरासाठी चांगलं असते. थोडंसं टाकलं तर आणखी टेस्ट चांगली होते. तर हे बघा, हे थोडं शिजून झालेलं आहे, बट आणखी थोडं शिजवायचं आहे, कारण की थोडं थिक पाहिजे आपल्याला. तर हे बघा फ्रेंड्स, शिजल्यानंतर किती छान प्रकारे असा आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पण तुमच्या घरी आवळ्याचा मुरब्बा बनवा. हा जितका सुंदर दिसतोय तेवढाच खायलासुद्धा टेस्टी आहे. आणि निरोगी राहा. थँक्यू.